सुपर 3 में पहुंचने के लिए प्रसाद एक बहुत ही रोचक मुकाबला हो सकता है, क्योंकि जो भी टीम जीतेंगे उसको निश्चित ही एक हकदार बन सकते हैं। हमारे साथी अमित बताए हैं कि अगर एक हकदार बनना है फाइनल का तो इस मुकाबले को जीतना होगा, यानी कि 3 जो पुरस्कार रखी गई है उसमें से एक पुरस्कार आपको मिल सकता है। प्रसाद, आप क्या कहेंगे, कौन सा टीम आपके लिए ऐसा लग रहा है कि थोड़ा सा निश्चित ही मजबूत स्थिति में है? नक्कीच खरं तर आपण पाहायला गेलो तर दोन्ही संघ अतिशय तुल्यबुल्य संघ आहेत. कारण पनवेल तालुक्याचा विचार केला तर पनवेल तालुक्यातील दादा संघ म्हणून अलीकडच्या काळामध्ये ओळखले जाणारे खऱ्या अर्थानं आपली छाप क्रिकेट जगतामध्ये सोडणारे आपण फलंदाज पाहू शकाल. तेज 11 पळसपे या संघांमध्ये. आणि करावे संघाबद्दल मित्रो काय सांगायचं झालं, नवी मुंबईचा दादा संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं असा करावे संघ असेल. आणि खरं तर ज्या पद्धतीने आपण सांगितलं की या दोन संघांबद्दल सांगायचं झालं तर एका बाजूला राजू ठाणगे असेल, सिद्धांत असेल, सँडी असेल आणि दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर अलंकार तांडेल असेल, तसेच त्याचे इतर सहकारी. मग तो इस समय रमेश तैयार होते हैं निश्चित तौर पर स्कूल छोर से प्रसाद, और ये बहुत ही रोचक मुकाबला, 4 ओवर का मुकाबला. जो भी जीतेंगे निश्चित तौर पर एक इस ट्रॉफी का हकदार बनेंगे. 1 2 3 यानी कि 3 जो प्राइज है उसमें से एक प्राइज का जरूर हकदार बनेंगे लकी निश्चित तौर पर. तो इस समय बैकवर्ड पॉइंट है, एक शॉट थर्ड मैन, एक शॉट गली, उसके अलावा एक बैकवर्ड पॉइंट दूर. पहली गेंद और 6 गेंद निश्चित तौर पर क्लीन बोल्ड किया. तारीफ करनी पड़ेगी, यॉर्क लाइन की गेंद थी, बल्ला हवा में उठ गई, समझ नहीं पाए, और जब तक गेंद को समझ पाते धन्यवाद जी मास्टर. पंडितजी, खऱ्या अर्थानं आता मात्र मोठी टक्कर आपल्याला पाहायला मिळेल. कारण आपण पाहिलं सुरुवातीचा फलंदाज खऱ्या अर्थानं बाजार म्हणजे प्रवेशद्वारावरील एक बुरुज खऱ्या अर्थानं कोसळला मी म्हणेन करावे संघाचा. आणि मात्र संघाची पडती बाजू सांभाळण्यासाठी मैदानावरती येतोय अलंकार तांडेल. नवी मुंबईच्या क्रिकेटमधील दादा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो मैदानावरती येतोय. म्हणजे खऱ्या अर्थानं मोठी लढाई अजूनही पंडितजी आपल्याला पाहायला मिळेल. प्रसाद, बहुत बेहतरीन बात कहा है आपने. क्रिकेट अनिश्चितता का खेल होता है, हर एक दिन हर एक खिलाड़ी का होता है. आप एक देख सकते हैं कि हर एक का मुकाबला हर एक खिलाड़ी के लिए हर एक दिन होती है, और क्रिकेट का एक ऐसा खेल है. परंतु इस समय अलंकार के लिए बहुत ही रोचक मुकाबला होगा. ये गेंद, और इस बार बहुत ही बेहतरीन ड्राइव, बिग 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 स्ट्राइक ड्राइव, सिक्सर. आपली ताकद, आपली गुणवत्ता सिद्ध करतो. आणि पाहतो या स्पर्धा खऱ्या अर्थानं आस्वाद घेण्यासाठी मैदान नक्कीच बिपिन म्हात्रे सुद्धा करावेचे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया आणि वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. पंडितजी, बेहतरीन बात कहा प्रसाद आपने, क्योंकि रमेश जैसे खातर बल्लेबाज गेंदबाज के ऊपर इस तरह की बल्लेबाजी. पहली गेंद यॉर्क लाइन, दूसरा गेंद थोड़ा सा ओवर पिच, जिसका पूरा सा पूरा फायदा अलंकार को मिला था. अगली गेंद, हो क्या कहेंगे, जबरदस्त और लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन. कृपा गणरायाची करी या महेश कडूवरी, कृपा गणरायाची. के ऊपर से. आणि खरं तर आपण पाहतो ज्या पद्धतीने फलंदाज अलंकार तांडेलने एक रौद्र रूप धारण केलंय. आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं त्याचा फलंदाज एक मात्र बाद झाला, त्रिफळाचीत झाला, आणि त्यानंतर मात्र 3ऱ्या क्रमांकावर येणारा अलंकार आपण पाहतोय लगातार बॅक टू बॅक 2 षटकार लगावतोय. आणि पुन्हा एकदा आपल्या संघाला विजयाच्या आशा पल्लवित करण्यासाठी पुन्हा एकदा मात्र प्रेरित करतोय. पंडित जी, निश्चित तौर पर कह सकते हैं 3रे नंबर पर जो बल्लेबाज आते हैं वो एक ऑलराउंडर बल्लेबाज होता है, एक
बेहतर बल्लेबाज होते हैं, ओपनर बल्लेबाज की तरफ बल्लेबाजी होती है। और निश्चित ही आप देखते होंगे भारतीय क्रिकेट में विराट कोहली और जिस समय सौरभ गांगुली थे उस समय सचिन तेंदुलकर, तो ये एक अच्छी बात होती है। सहवाग, सचिन ऐसे बल्लेबाज इस समय बल्लेबाजी करते हैं। तीसरे नंबर की बल्लेबाज, अगली गेंद अलंकार के लिए और इस बार कवर के ऊपर से कोई मौका नहीं, 4 रन। खूंखार है, शेर जो भूखा रहता है वैसे ही उस तरह की भूख है उनके अंदर रनों की। और यहां पर वो 3 गेंदे खेले हैं और अभी तक देखा जाए तो 16 रन बटोर लिए हैं 3 गेंदों में, जिसमें 2 छक्के और 1 चौके शामिल। बहुत ही बेहतरीन यहां पर मैं कहूंगा आक्रमक बल्लेबाजी। आणि खऱ्या अर्थानं आता मात्र चिंतेचं वातावरण निर्माण केलं आपण पाहतोय पळसपा संघाच्या पाठीरा कॅनमध्ये आणि गोलंदाजाच्या मनामध्ये सुद्धा, कारण खऱ्या अर्थानं हे वादळ रोखणं खूप कठीण झालं। पंडितजी पाहूया या षटकातील पुढचा चेंडू ओव्हर द विकेट। हो गेंद को समझ नहीं पाए परंतु रन लेने के लिए दौड़ गए। शॉर्ट फाइन लेग पर खड़े थे खिलाड़ी, जब तक गेंद को फील्ड करते तब तक 1 रन के लिए चुराया। तो ये एक अच्छी खबर, क्योंकि रन किसी तरह से बन रही है। 4 ओवर के मुकाबले हैं और निश्चित ही रन बनना वनडे क्रिकेट या 2020 क्रिकेट में एक बहुत ही महत्व होती है। नक्कीच पंडितजी, आपण विचार केला तर उरण पनवेल रसायन विभागामध्ये तब्बल या स्पर्धेचा विचार केला तर 59वी स्पर्धा आपण पाहतोय आणि या 59व्या स्पर्धेमध्ये तब्बल 79,958 षटकार अजूनपर्यंत आतापर्यंत लागलेत पंडितजी। बहुत ही बेहतरीन रिकॉर्ड है यहाँ पर। ये 2016-17 के इस बार ये गेंद अंदर की तरफ आई, घूमकर खेलने का प्रयास शॉर्ट मिड ऑन पर, जब तक गेंद को फील्ड की जाती तब तक लेग बाय के रूप में 1 रन मिलता हुआ। और दोनों ही अंपायर चुस्त और दुरुस्त हमारे मैदान पर, किसी तरह का कोई गुंजाइश नहीं उनके पास से गलती करने की या किसी तरह का गलत होने का। परंतु इस समय पहला ओवर समाप्त होता हुआ, 1 ओवर के समाप्ति के बाद अगर देखा जाए तो कुल स्कोर पहुंचा है इस अलंकार के बल्लेबाजी के द्वारा 19 पर, यानी कि बहुत ही बेहतरीन 1 खिलाड़ी के नुकसान पर। आउट होने वाले खिलाड़ी जिस तरह से आउट होकर गए थे, पहली गेंदों के ऊपर आउट हुआ था बल्लेबाज विशाल, क्योंकि यॉर्कर गेंद थी, आगे आकर बल्ले से खेलना चाहा था, बिट हुआ था और क्लीन बोल्ड किया था रमेश ने। पश्चात शुरुआत बहुत बेहतरीन हुई है। पहली ओवर जो कि पावर प्ले का था 19 रन 18 रन हमारे साथी स्कोरर बता रहे हैं इस समय, क्योंकि थोड़ी सी मुश्किलें होती है कभी कभी हमारे स्कोरर के पास। और इस तरह से आप क्या कहेंगे, कितना होना चाहिए? नक्कीच 18 धावा झाल्या आहेत, 19 धावा सांगितलं होत्या। सांगण्याचं कारण असं होतं, तुम्ही जागे आहात, शुद्धीत आहात की तुमच्या डोळ्यावरती झापड आली हे पाहणं गरजेचं होतं। असो, वळूया मैदानाकडे। दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज यावेळेस असेल राजू ठाणगे। खऱ्या अर्थानं पनवेलच्या क्रिकेटमधील आणखी एक मोठं नाव पुन्हा एकदा आपण मैदानामध्ये आजमू शकाल, परंतु या राजू ठाणगेला उत्कृष्ट गोलंदाजी करावी लागेल, टिचून नियंत्रित मारा करावा लागेल यावेळेस। इस बार अच्छी गेंद राजू ठानगे की अंदर की तरफ आई थी, बैक फुट पर जाकर जगह दे दिया था पॉइंट की तरफ। जब तक गेंद को फील्ड की जाती तब तक 1 रन लेने का मौका था, यानी कि 1 रन और इस रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ 19 पर, 1 खिलाड़ी के नुकसान पर। राजू ठानगे की जब बात आती है तो एक बात जरूर जहन में आती है, क्योंकि पिछले दोनों ही मैचों की मैन ऑफ द मैच यानी कि बेहतरीन प्रदर्शन, तो हो सकता है कि ये बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है और इस महत्वपूर्ण मुकाबले में राजू ठाणगे को महत्वपूर्ण कामगिरी करना होगा। नक्कीच, म्हणजे आता मात्र आपण विचार केला तर समोर एक महान फलंदाज आणि त्याला सामोरं जाणारा गोलंदाज सुद्धा त्याच ताकदीचा असेल, म्हणजे काहीतरी चांगल्या प्रतीचं क्रिकेट पाहायला मिळेल। हो इस बार पॉइंट के ऊपर से खेला, डीप पॉइंट पर बाउंड्री के ऊपर खिलाड़ी मौजूद है, गेंद को फील्ड किया, दूसरे रन के लिए दौड़े हैं, खतरा हो सकता था परंतु बाल बचे दोनों ही बल्लेबाज और 2 रन यहां पर चुराते हुए आंखों ही आंखों में। इसे कहते हैं आप पलक झपकते ही चुरा लेना, यानी कि आंख बंद लुटिया गैप। यहां पर 2 रन और इस 2 रनों के साथ स्कोर का इजाफा, स्कोर पहुंचता हुआ 21 पर। 21 1 खिलाड़ी के नुकसान पर, जब तक ये दूसरा ओवर चलता हुआ। पावर प्ले का ओवर निश्चित तौर पर खत्म हो चुकी है, तो ये थोड़ा सा जरूर मुश्किलें होगी इस समय। इस बार अक्रॉस द बॉल टप्पा खाई, थोड़ी सी लेंथ गेंद थी, ऑफ स्टंप टू ऑफ स्टंप ऑन ड्राइव करने का प्रयास सफल नहीं हो पाया अलंकार, परंतु अभी भी सुरक्षित स्कोर, अभी भी सुरक्षित 21 1 खिलाड़ी के नुकसान पर, जबकि दूसरा ओवर प्रगति पर। प्रसाद, नक्कीच 4 षटकांचा सामना असेल। आपण विचार केला तर अलंकार सारखं नामी वादळ जर मैदानावरती घोंगवत राहिलं तर 50 55 ते 60 पर्यंत कदाचित हा संघ जाऊ शकेल, अशा प्रकारचे सांगते चिन्ह आपल्या मैदानावरती पाहायला मिळत आहेत। नक्कीच जर गोलंदाजावर आक्षेप आला तर स्क्वेअर लेग पंचांची विनंती असेल की आपणच जज करायचा आहे। गोलंदाज ओव्हर द विकेट।
क्लीन बोल्ट यानी कि सफलता। अलंकार जैसे बल्लेबाज। आया हूँ मैं तेरे शिरडी में साई दर्शन। स्टेज का आयोजन भी यहाँ पर सुनंदा साउंड एंड सर्विस के द्वारा, तो बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट है जो कि माजी सरपंच चषक 2017 का एक बहुत ही बेहतर ग्राउंड यानी कि सिद्धि विनायक सोनारी के इस ग्राउंड पर। प्रसाद नक्कीच आपण पाहतो एक वादळी खेळीचा अंत अलंकार तांडेल नामी वादळ मैदानामध्ये ज्या पद्धतीने घुंगवत होतो आणि खऱ्या अर्थानं त्या वादळाला शांत केलंय राजू ठाणगे नामी गोलंदाजाने, ज्या गोलंदाजाला सुद्धा खरं तर आपण पाहिला रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून सन 2016-2017च्या सर्वेमध्ये एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याचं नामांकन झालं, उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याचं नामांकन झालं होतं असा राजू ठाणगे आपण पाहतोय मैदानावरती। खरं तर रायझिंग स्टार म्हणून त्याची निवड झाली होती। अशा या गुणवत्ता लायक खेळाडूचा खेळ आपण पाहतो। मी म्हटलं होतं एक महान खेळाडू फलंदाज असेल आणि त्याला सामोरं जाणार गोलंदाज सुद्धा त्याच तेवढाच गुणवत्तेचा असेल म्हणजे चांगल्या प्रकारचा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल आणि तो क्रिकेट पुन्हा एकदा मात्र तमाम क्रीडा रसिक अनुभवत असताना आपण मैदानामध्ये पाहतो। और तो विकेट और हो नई गेंदबाज के ऊपर इस तरह से बल्लेबाजी, बाएं हाथ के बल्लेबाज धीरज आए हैं। पहली गेंद लेग बाय के रूप में एक रन मिलता हुआ, खाता नहीं खोल पाए धीरज अपने लिए, परंतु टीम के लिए एक रन जरूर बना। लेग बाय के रूप में कुल स्कोर पहुंचता हुआ 22, 2 खिलाड़ी के नुकसान पर। 4 ओवर का मुकाबला है और निश्चित ही ज्यादा से ज्यादा रन बटोरना चाहेंगे क्योंकि दबाव डालना चाहेंगे पीछे बल्लेबाजी करने वाले टीम के ऊपर। प्रसाद कभी कभी ऐसा होता है लो स्कोर मुकाबले भी आपको बहुत ही रोचकता पैदा करता है, परंतु इस समय लग नहीं रहा है कि लो स्कोर होगा क्योंकि 4 ओवर का मुकाबला। इस समय 22 रन बन चुके हैं। अलंकार हालांकि 19 रन बनाकर आउट हो चुके हैं जिसमें उन्होंने 2 छक्के और 1 चौके लगाए थे। इस बार यह गेंद और इस बार घुटने के बल गेंद को हवा में खेला, वहां पर खिलाड़ी मौजूद थे लेकिन एक आसानी सा मैं कहूंगा लॉलीपॉप कैच छोड़ दिया गया और इस तरह से एक जीवन रात्रि का मैं कहूंगा धाकर। और ये जो भी मुकाबला जीतेंगे वो इस टूर्नामेंट का जरूर 1, 2, 3 में से किसी एक प्राइज को अपने नाम जरूर कर सकते हैं। प्रसाद नक्कीच खरं तर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये तब्बल 24 संघांना सहभाग देण्यात आहे। प्रत्येक संघाचा विचार केला तर ज्या ज्या क्रीडा रसिकांच्या परिचितचे जे संघ असतील टॉप लेवलचे संघ खऱ्या अर्थानं सहभागी झालेत आणि त्यावरून नक्कीच या क्रीडा रसिकांना सर्वात मोठी मेजवानी कोणती मिळाली असेल तर माजी सरपंच चषक 2017 या सोदारच्या मैदानावरती महेश कडू मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजित केलेली रजनी क्रिकेटची स्पर्धा असेल। अगली गेंद दाएं हाथ से तीसरे ओवर की पहली गेंद और इस बार एक्स्ट्रा कवर और कवर के बीच से निकालने का प्रयास बाउंड्री लाइन के आसपास, वहां पर खिलाड़ी मौजूद लेकिन रन लेने से रोक सकते थे। 2 रन चुराते हुए इस समय और इस 2 रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ क्वार्टर सेंचुरी यानी कि 25 पर 25, 2 खिलाड़ी के नुकसान पर। करावे वर्सेस पलसबे के बीच ये आज का आखिरी मुकाबला चलता हुआ। वही राहुल जो पिछले मुकाबले में एक बेहतरीन गेंदबाजी की थी, हैट्रिक विकेट लेने वाले, क्या कहेंगे प्रसाद? नक्कीच सेकंड इनिंग मध्ये पहिल्या चेंडूत षटकार लगावला होता या गोलंदाजाला आणि त्यानंतर सुद्धा इस बार हवा में उड़ा दिया है बिग 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 सिक्स। के खिलाफ पहला 6 लगाए थे वनडे क्रिकेट में और इस बार बैकफुट पर जाकर गेंद को दिशा दे दिया। गेंद चली गई साउथर्नमैन की दिशा में और निश्चित ही एक यहां पर अच्छा सा मौका। इयन चैपल की याद आती है जिन्होंने क्रिकेट इतिहास में पहला 6 मारने वाले खिलाड़ी बने थे। उनके नाम दर्ज है ऑस्ट्रेलिया का और यह सौभाग्य है ऑस्ट्रेलिया का कि इंग्लैंड के खिलाफ उन्होंने पहला वनडे मैच खेला था 5 जनवरी 1977 को। प्रसाद नक्कीच आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण विचार करतो बऱ्याचशा घडामोडी आपल्या पर्यंत या अगोदर ज्या पद्धतीने कुणाल दाते असतील किंवा चंदू शेट्टी असतील यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचल्या होत्या, पण यावेळेस काय घडणार? यावेळेस हा चेंडू सरळ बॅटने खेळण्यास भाग पडतो। चेंडू मात्र मिड ऑफ रिझन मध्ये ट्रॅव्हल होतो, एकदा मिळाली आहे, दुसऱ्या धावासाठी वळवळ फिरवावं लागतंय आणि पाहता पाहता
दुसरी धाव सुद्धा अतिशय चपळाईने पूर्ण केली जाते. जशा ज्या पद्धतीने आपण पाहतो एखाद्या सुंदरीच्या डोळ्यातील काजळ डोळ्याची पापणी लवते ना लवते चोरावं, तशा पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षकाच्या समोरील चेंडूवरती मिळालेल्या या 2 धावा आपण पाहतोय. आणि या 2 धाव्यांच्या साह्यानं धावसंख्या धाव पालकावती लागते 34 धावा. पंडित जी निश्चित और एक बात जरूर कहूंगा कि टेस्ट क्रिकेट का जो शुरुआत हुई थी 1877 में, उसमें चौका और छक्का यानी कि पहला चौके और छक्का लगाने वाले खिलाड़ी भी बने थे. निश्चित ही बताएंगे उनके नाम भी, परंतु इस समय गेंद को खेल दिया फाइन लेग की दिशा में, डीप फाइन लेग पर फील्ड की गई, परंतु रन लेने से रोक सकते थे और 1 रन और यहां पर इजाफा होता हुआ 35 पर पहुंचता हुआ स्कोर. निश्चित ही थोड़ा सा अच्छा स्कोरिंग होता हुआ 4 ओवर का मुकाबला है और करीबन 40 से ऊपर रन होना चाहिए प्रसाद, तब थोड़ा सा अच्छा रहेगा क्योंकि दोनों टीमें मजबूत है और दोनों टीमों के पास अच्छी गेंदबाजी, अच्छी बल्लेबाजी और अच्छी क्षेत्ररक्षण है. तो यानी कि आप जब बराबरी का मुकाबला बराबरी टीमों के साथ खेलते हो तो बराबरी के साथ खेलना चाहिए. इस समय यह गेंद इसको खेल दिया है मिड ऑन, वाइडिश मिड ऑन की तरफ जाता हुआ, डीप मिड ऑन से खिलाड़ी आए, गेंद को फील्ड किया, थ्रो किया, तब तक 1 रन लेने का मौका तब बल्लेबाज के पास. इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ 36 पर, यानी कि 3 ओवर के समाप्ति के बाद 36 रन यानी कि 12 रन प्रति ओवर बनता हुआ यहां से प्रसाद. म्हणजे खरं तर आपण पाहिलं तर या षटकामध्ये 13 धावा आल्या आणि 36 धावा धावपळती लागतायत. म्हणजे 12च्या सरासरी वाटचाल करत असताना आपण पाहतोय. खरं तर विचार केला तर अतिशय सुस्थितीमध्ये पळसपे संघासमोर खेळत असताना मी म्हणेन हा करावे संघ असं म्हणावं लागेल, कारण या करावे संघाची जमेची बाजू असेल ती म्हणजे त्यांची गोलंदाजी. आणि अशा परिस्थितीमध्ये राजू ठाणगे त्याला पुन्हा एकदा आपली खऱ्या अर्थानं ओळख करून द्यावी लागेल. जो सिद्धांत गेल्या 2 सामन्यामध्ये आपण पाहिला फलंदाजी करत असताना सातत्याने अपयशी ठरला, त्या सिद्धांतला पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीद्वारे संघाच्या सुरुवातीचा फलंदाज म्हणून पळसपे संघाचा सिद्धांतकडे का पाहिलं जातं, ती खऱ्या अर्थानं त्याला ती फलंदाजी करून त्याला सिद्ध करावं लागणार आहे दुसऱ्या डावमध्ये. पण तो आपण पाहिला अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा षटक मार्गस्थ असणार आणि गोलंदाज यावेळेस मात्र आलाय रितेश गोलंदाजी मार्गावर असणार आहे यावेळेस. मात्र गोलंदाज हाडामारचं षटक असणार आहे. मोठ्या फटक्यांची आतिषबाजी यावेळेस मात्र या षटकामध्ये. राऊंड विकेट, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेलाय परंतु मात्र चेंडूचा आणि फळीचा कोणत्याही प्रकारे संपर्क होत नाही आणि अशा वेळेस मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतीये. फलंदाजाचा आपण विचार करता जयेश स्ट्राईक एंडला असणार आहे. 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूला प्रहार केलाय. चेंडू मात्र पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स चेंडू पकडेपर्यंत मिळालेल्या 2 धावा आपण पाहतोय आणि या 2 धाव्यांच्या साह्याने संघ पोहोचलाय 38 वरती. पंडितजी 4 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. 38 धावा धावपालकते लागल्या आहेत आणि येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 7 ते 8 धावा जर जमू शकला हा करावे संघ तर एक फाइटिंग स्कोर होऊ शकेल करावे संघाच्या दृष्टीने आपण विचार केला तर. निश्चित ही तौर पर मैं कहूंगा दोनों टीमें बहुत ही चुस्त और दुरुस्त है और दोनों टीमों के पास गेंदबाजी और क्षेत्ररक्षण अच्छा है, तो यहाँ पर 45 से 50 के आसपास रन होनी चाहिए जरूर. आणि यावेळेस मात्र हा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. ऑफ स्टंपवर पिचिंग होते. आणखी एक निर्धाव चेंडूची घोषणा होते. जबरदस्त गोलंदाजी केली खऱ्या अर्थानं अलंकार तांडेलनं. ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये मोठे प्रहार करून मात्र संघाला आश्वासक सुरुवात करून दिली होती. बॅकफुटला जाऊन मात्र यावेळेस मात्र प्रहार झालाय. लॉंग लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स सीमा पार. मी म्हणेन कोणत्या प्रकारे धावसंख्या जमवत होते त्यानंतर मात्र चौकार येतोय. संघ पोहोचलाय 42 धावा धावपालकते आता मात्र लागतात. यावेळेस हा चेंडू त्याच पद्धतीने प्रहार करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र लेग स्लिप मध्ये उडालेली झेल फलंदाजाला बाद. फलंदाज बाद होतोय. फलंदाज क्रमांक 3 मात्र विपक्षात पळसपे अशा या दिग्गज खेळाडूंच्या संघामध्ये होणारी चकमक आपण पाहतोय. यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न झेल उडाले. लॉंग ऑफ रिजन मध्ये फलंदाज बाद होतोय.
दार बनेंगे और सुपर 3 में पहुंचने वाले एक भाग्यशाली कोई भी टीम जरूर कुछ ना कुछ जरूर यहां से लेके जाएंगे प्राइज जो रखी गई है। तो प्रसाद निश्चित ही अब 42 रन पर रुक गई है स्कोर। अब जीतने के लिए 43 रनों की जरूरत, 43 रन बनाने होंगे। और क्या चाहिए, किस तरह की यहां पर रणनीति होनी चाहिए विपक्षी टीमों की, किस तरह की गेंदबाजी होगी, आपका क्या कहना, पहला ओव्हर कैसा होना चाहिए? खरं तर करावे संघाच्या दृष्टीने सांगायचं झालं तर पहिलं षटक फेकत असताना राजू टांगे किंवा सिद्धांत म्हात्रे किंवा सँडी असेल या तिघातून सुरुवातीचे 1 ते 2 फलंदाज कसे बाद केले जातील याचं लक्ष खरं अर्थानं केंद्रित करून मात्र गोलंदाजी करावी लागेल। याच्या विरोधात मी पळसपे संघाच्या दृष्टीने सांगायचं झालं तर सुरुवातीचे षटक खेळत असताना, सर्कलचं षटक खेळत असताना खरं तर सिद्धांतला आता मात्र नामी संधी आली आहे। सुरुवातीच्या 2 सामन्यामध्ये ज्या सिद्धांतला आपल्या संघासाठी काही करता आलं नाही ते करून देण्याची नामी संधी आली आहे। कारण खऱ्या अर्थानं सिद्धांत बाद होऊन सुद्धा त्याच्या पाठीमागच्या फलंदाजाने आपल्या संघाला इथपर्यंत जे पोहोचवलंय आणि त्यावर खऱ्या अर्थानं आता मात्र मुकुट चढवण्याचं काम सिद्धांतला करावं लागेल। जो सिद्धांत मात्र 2 वेळा अपयशी झाला परंतु यावेळेस मात्र त्याला तो प्रयत्न करावा लागेल। बहुत ही बेहतरीन बात कहा है प्रसाद यहाँ पर। और निश्चित ही अंतिम समय का मुकाबला है, तो अंतिम समय थोड़ी सी जरूर यहाँ पर दर्शकों की जो तादाद है वो हल्के हल्के अब कम होते जाएंगे। और फिर कल शाम को यहाँ पर जरूर दर्शकों की तादाद देखने को मिलेंगे, फिर परसों का रात भी यहाँ पर है। तो एक बहुत ही रोचक मुकाबला यहाँ पर चल रही है। और निश्चित ही माजी सरपंच चषक माननीय श्री महेश नरेश करू के द्वारा ये जो मुकाबला का हार रखी गई है उसका आज आगाज है। तो इस आगाज के साथ मैं कहूंगा कि बहुत ही बेहतरीन शुरुआत और निश्चित ही समापन भी होगी। परंतु इस समय जीतने का लक्ष्य दिया गया है 43 रनों का, वो बहुत ही ज्यादा यहाँ पर महत्व होगा कि आपके पास सिर्फ 24 गेंदे हैं और जीतने के लिए 43 रनों की जरूरत। आणि खरं तर आपण पाहू शकाल उद्या सुद्धा मोठा लॉट्स असेल। उद्याच्या स्पर्धेमध्ये सुद्धा अतिशय चांगले सामने आपल्याला पाहायला मिळतील। त्याच्यामध्ये आपण खऱ्या अर्थानं आस्वाद घेऊ शकाल। पहिला सामना नवजीवन मुळेखंड विरुद्ध चेतन स्पोर्ट्स सावरकर, दुसरा बालाजी नागा विरुद्ध बाग 11 तळोजा, तिसरा सामना असेल अजनबी ओळे विरुद्ध अच्छापूर्ती वाशीगाव आणि चौथा सामना असेल स्वराज स्पोर्ट्स शिवकर विपक्ष चॅलेंजर पारगाव। तर मित्र वळूया आजच्या रजनीतील दुसऱ्या धावाकडे वळतोय। अर्थात आपण पाहतोय जिथे मात्र पूर्व उपांत्य फेरीमध्ये खऱ्या अर्थानं धडक होते पळसपे विपक्ष करावे या 2 संघांमध्ये। धावसंख्या झाली 43, 42 धावा झाल्या। 43 धावांचं आव्हान आणि त्या आव्हानाला पेलण्यासाठी सुरुवातीचे 2 फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय पळसपे संघाचे अष्टपैलू खेळाडू संदीप आणि सिद्धांत यांना। यावेळचा चेंडू गॅप सिलेक्शन जबरदस्त नेतर दीपट फटका येतोय। चेंडू डीप पॉइंट रिझन मध्ये टावल होताना चेंडू सीमापार। करण्याची गरज आली येते कारण खऱ्या अर्थानं अस्तित्वाची लढाई असेल। एक चुकी खऱ्या अर्थानं ही स्पर्धा मुकावी लावणार। यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय, चौथी धाव घेण्याचा प्रयत्न, मोठ्या विकेटचं पतन होता मात्र खऱ्या अर्थानं सुटकेचा निश्वास कारण तीच चुकी सिद्धांत पुन्हा एकदा करून बसला होता। जी चुकी त्याने अगोदर केली होती खऱ्या अर्थानं सुदैवानं मात्र इथे वाचला आहे। बायच्या स्वरूपात मिळालेली 1 धाव। मी म्हटलं होतं एक चुकी स्पर्धा मुकायला लावणार आणि ती चुकी खऱ्या अर्थानं होता शेवटच्या क्षणाला सुदैवानं मात्र फलंदाज बचावलेत। मिळालेली 1 धाव। संघाची धावसंख्या होती 5 धावा आणि पाहतोय नवनाथ म्हात्रे सुद्धा या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत। नवनाथ म्हात्रे यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया। यावेळेस मात्र यष्टी उद्ध्वस्त खऱ्या अर्थानं स्वप्नवत कामगिरी केली या गोलंदाजाने आणि पुन्हा एकदा सिद्धांत म्हात्रेला अपयशी ठरवलाय। विजय सिद्धांत कडून आपल्या संघाच्या असणाऱ्या आशा अपेक्षा आकांक्षा मात्र यावेळेस मात्र धुळीस लागतायत। खतर कदाचित अच्छी रात्र त्याची नसावी त्याच्यामुळे कदाचित अपयश त्याच्या पत्रामध्ये पडतोय। परंतु खरं तर संघाची पडती बाजू सांभाळण्यासाठी मैदानावरती राजू ठाणगे, ज्या राजू ठाणगेची ओळख खरं तर त्या अगोदर जो त्याने दिली आहे तो राजू ठाणगे मैदानामध्ये येतोय 3ऱ्या क्रमांकावरती। आणि खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे मित्र नवनाथ म्हात्रे, अतिश पाटील, हितेश म्हात्रे,
स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आमचे विनायक म्हात्रे या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सरचं स्वागत केलं जात आहे. तर इथे मात्र आपण विचार केला तर फलंदाज मैदानामध्ये आलाय. यावेळेस राजू ठाणगे असेल. संघाची धावसंख्या आहे 5 धावा, 1 बाद 5 अशा धावसंख्येवरती खरं तर प्रवास करत असताना तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज संघाची पडती बाजू सांभाळण्यासाठी राजू ठाणगे एक जबरदस्त होतकरू फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो पुन्हा एकदा मात्र मैदानावरती येतोय आणि त्याला सामोरं जाणार गोलंदाज विपुल. यावेळेस मात्र हलक्या हातानं सन्मान देतो चिरूला पॉइंट रिजन मध्ये. मिळालेले 1 धाव आपण पाहतोय आणि एका धावेच्या साह्याने संघ पोहोचतोय 6 वरती. पंडितजी 6 धावा धावपालकोती लागतात. 43 धावांचा आव्हान असं 6 धावा सुरुवातीला झाल्यात म्हणजे आतापर्यंत चेंडू झालेत 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूच्या मोबदल्यात तब्बल 6 धावा जमल्यात म्हणजे कुठेतरी सुरुवात बऱ्यापैकी झाली असं म्हणावं लागेल. यावेळेस मात्र खराब क्षेत्ररक्षण चेंडू सीमारेषेचा वेध घेताना आपण पाहतोय. डीप कव्हर आणि पॉइंटच्या मधोमध 4 धावांसाठी आपण पाहतोय. आनंदाचा धुरळा खऱ्या अर्थानं मंचावरती सुद्धा उडतो. यावेळेस मात्र अपील केली जाते आणि फलंदाज संदीपच्या खेळीचा अंत होतोय. पंडितजी आणखी एक धक्का. बड़ी मगरमच्छ को फंसाया. इस समय संदीप मैदान से बाहर आते हुए 2 चौका लगाया था. 9 रन बनाकर मैदान से बाहर आए. थोड़ा सा जरूर दबाव होगा इस समय टीम के ऊपर परंतु के कप्तान उतना ज्यादा अपने माइंड के ऊपर लेंगे नहीं क्योंकि उनको मालूम है कि रन कैसे बनाना है, रन को कैसा पार करना है और रन किस तरह से पार कर पाना है. तो उसका पूरा यहाँ पर बनता हुआ एक अच्छा सा मुआवजा क्योंकि आपको रन बनाने होंगे चाहे कितना भी क्यों ना हो. आणि खरं तर पाहतोय आयोजक सुद्धा पुन्हा एकदा या स्पर्धेचा आस्वाद वेगळ्या प्रकारे घेताना पाहतोय. विजयाचा आणि आनंदाचा रंगांची उधळण पुन्हा एकदा मात्र केली जाते. गेल्या आठवड्यातच एक मोठा सण खरं तर होळीचा सण साजरा झाला त्याच्यामध्ये सुद्धा रंगाची उधळण झाली परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून आणखी एका विशिष्ट प्रकारच्या रसायनापासून बनलेल्या रंगांची उधळण केली जाते होळी मैदानाकडे. सुनील के द्वारा निश्चित ही इस समय आनंद लेते हुए इस टूर्नामेंट में नवीन फलंदाज आलाय 4थ्या क्रमांकावरती फलंदाज राहुल बैकर येतोय. ज्यानं खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपली छाप सोडली गोलंदाजी मार्फत. ज्यानं या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक मिळवली आहे ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र चेंडू बॅटची कडा घेतोय. डीप थर्ड मध्ये ट्रॅव्हल होताना शेवटच्या क्षणाला चेंडू अडतोय परंतु तेवढ्या वेळेमध्ये मिळालेल्या या 2 धावा आपण पाहतोय. या 2 धावांच्या साह्यानं 43 धावांचा पाठलाग करत असताना पळसपे संघ पोहोचलाय 2 बाद 12च्या घरामध्ये. पंडितजी प्रसाद एक बात मैं जरूर कहूंगा ये जो 12 रन बने हैं इसमें से मैं कह सकता हूं आपने भी देखा है कि कम से कम 6 रन मैं कहूंगा कि क्षेत्ररक्षण अच्छी नहीं हुए जिसके कारण यहां पर मिला है. जो एक अलंकार के बगल से 4 रन निकला था और इस समय भी आप देखा जहां पर 1 रन मिल सकता था वहां पर 2 रन या 3 रन मिला है. तो ये एक मैं कहूंगा कि आपको अगर रन को बचाना है अगर मुकाबला जीतना है तो अंतिम समय में आप दूसरी इनिंग्स में एक अच्छा सा क्षेत्ररक्षण करना पड़ेगा. नक्कीच यावेळेस मात्र थोडासा रनअप चुकतोय आणि पुन्हा एकदा मात्र बारा धावपालकोती लागल्या. दुसरं षटक मार्गस्थ आहे. उर्ध विकेट गोलंदाज विपुल. यावेळेस मात्र सरळ बॅटला चेंडूला प्रहार करण्यात आलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न झालाय. मोठ्या विकेटचं पतन होता मात्र पुन्हा एकदा वाचतोय. खऱ्या अर्थात पंडितजी धोक्याची घंटा
स्वतःहून वाजवण्याचा प्रयत्न इथे मात्र पळसपास संघाचे फलंदाज करतात की काय असं वाटायला लागलंय मैदानावरती. मैं तो कह रहा हूं कि बार बार चुकी हो रही है, बार बार गलती हो रही है, और अगर आप एक बार गलती करते हो ठीक है, 2 बार गलती, पर अपन बार बार गलती करेंगे तो आपके मुकाबले आपके हाथ से निकल सकते हैं. नक्कीच ही कदाचित धोक्याची घंटा असू शकेल. पळसपेस संघाला खऱ्या अर्थानं मानसिकता ढासळून न देता शांतरित्याने शांत डोक्याने क्रिकेट खेळण्याची खऱ्या अर्थानं गरज आली आहे. बोल. यावेळेस मात्र फलंदाज राजू ठाणगेच्या खेळीचा अंत होतोय. बहुत ही अच्छी गेंदबाजी है, क्योंकि उन्होंने इससे पिछले मुकाबले में भी अच्छी गेंदबाजी की थी अपनी टीम के लिए, और इस समय भी उन्होंने एक बेहतर बल्लेबाज को मैदान से बाहर भेजा. खरं तर या अगोदर सुद्धा मी म्हटलं होतं 45-50 पर्यंत धाव संख्या जर उभारू शकला हा करावे संघ, तर मी म्हणेन करावे संघाची जमेची बाजू म्हणजे त्यांची गोलंदाजी ओळखली जाते आणि त्या गोलंदाजीच्या जोरावरती कदाचित ते सामन्यामध्ये मजबूत पकड बसू शकतील. सुरुवात तर तशी त्यांनी केली आहे. इथं आपण पाहिलं दुसरं षटक मार्गाचं असताना महत्वाचे 2 फलंदाज, मी म्हणेन त्यामध्ये 3 फलंदाज, राजू असेल, सिद्धांत असेल किंवा सँडी असेल, तिघांना सुद्धा अपयशित केल्यानंतर आपण पाहतोय मैदानामध्ये मात्र 4थ्या आणि 5व्या क्रमांकावर येणारे फलंदाज पाहतोय आपण. राहुल बैकर आणि राजेश पाटील मैदानामध्ये. गोलंदाज हरदेव. यावेळेस प्रहार झालाय हवाई हल्ला पाहतोय. 6 धाबांसाठी सुरुवात मात्र होते यावेळेस मात्र पळसपे संघाच्या वतीनं. असेल पंडितजी ती म्हणजे येणाऱ्या 14 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण. यावेळेस मात्र जबरदस्त चपराक, परंतु मी म्हणेन कौतुक करेन अलंकार दांडेचा खराब फेकी झाली आहे. त्याचा फायदा इथे मात्र उठवत असताना आपण पाहतोय 2 धावा मिळाल्या आहेत. नक्की घडतंय काय मैदानात? या क्रिकेटला सरड्याचं रूप का दिलं जातं? प्रत्येक चेंडू मागे सामना मात्र सरडा जसा ऋतूप्रमाणे रंग बदलवतो तशाच त्याच पद्धतीने इथे मात्र सामना सुद्धा प्रत्येक चेंडू मागे रंग बदलवताना पाहायला मिळतोय. षटकार लगावला गेला त्यानंतर मिळालेल्या 2 धावा, जिथे मात्र फलंदाज धावचित होऊ शकला असता तो धावचित न होता, मात्र मिळालेल्या 2 धावाला संघाला पोहोचवते 22च्या घरामध्ये. 22 धावा म्हणजे इथे आपण विचार केला तर अजूनही 13 चेंडू आणि 21 धावांची गरज. यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र यष्टी रक्षक पकडेपर्यंत धोक्याची घंटा वाजली आहे. फलंदाज धावबाद होतोय. ओ लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता, ओ काले कुर्ते वाली आणखी म्हणावं तरी काय, एवढंच आता मात्र म्हणावंसं वाटायला लागलंय. एखादा शर्ट आपण घालताना शर्टाचं पहिलं बटन जर लावताना चुकलं ना तर बाकीची बटणं आपोआप चुकत जातात. तसंच मैदानामध्ये घडतं की काय पंडित जी? आज प्रसाद देख रहा हूं कि जिस तरह से यहाँ पर मुकाबला हो रहा है बहुत ही कड़क और चुरस का मुकाबला होगा, और अंतिम क्षणों तक आप देखेंगे कि एक बेहतर रोचक मुकाबला बनेंगे, क्योंकि इस समय ऐसा लग रहा है कभी करावे कभी प्लस पे, कभी करावे कभी प्लस पे, कभी प्लस पे कभी करावे, परंतु अभी भी मौका है, अभी भी आपके पास गेंदे हैं और अभी भी आपको रन बनाने हैं. तो यानी कि ये जो माजी सरपंच चषक है ये किसके हाथ में जाएगा, उसका पहला जो एक टीम है वो आज निश्चित चुना जाएगा. नक्कीच आता मात्र समीकरणाचा विचार केला तर अजूनही 13 चेंडू आणि 21 धावा असं 20 धावा. यावेळेस मात्र सरळ बॅटनं चेंडूवरती प्रहार झालाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय, काऊ कॉर्नर मध्ये एक धाव मिळाली, दुसऱ्या धावसाठी प्रयत्न होतोय, चपळाई वापरली जाते आणि मिळालेल्या 2 धावा आपण पाहतोय. जिथे मात्र या 2 धावांच्या साह्याने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती लागते ती म्हणजे 25 धावा. 25 धावा आता मात्र धावफलकावरती लागतायत.
षटक संपते, 2 षटकांचा खेळ संपला, 25 धावा पालखुती लागतात. आणि आता समीकरणाचा विचार केला तर जिथे मात्र 12 चेंडू शिल्लक राहिलेत आणि विजयासाठी गरज असणार आहे ती म्हणजे 18 धावांची. निश्चित ही 12 गेंदे और 18 रनों की जरूरत, और ये नजदीकी मुकाबला है और इसमें कुछ भी हो सकता है. अगर बल्ला चल गया तो मैं तो कहूंगा 6 गेंदों के ऊपर भी बन सकता है. अगर बल्ला नहीं चला, अगर गेंद चल गया तो फिर ये 18 रन बहुत ही पहाड़ के जैसा नजर आएगा. प्रसाद, नक्कीच 9च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल, परंतु या 12 चेंडूमध्ये खऱ्या अर्थानं सावध फलंदाजी करावी लागेल, कारण आता मात्र संघाचे आतापर्यंत 4 फलंदाज पंडितजी बाद झालेत. परंतु राजेश जैसे बल्लेबाज मैदान में है तो निश्चित ही मैं कहूंगा कि आते ही उन्होंने 6 लगाया था और अभी राजेश मैदान से बाहर आ चुके हैं, हमारे साथी बता रहे हैं. तो अब जो नए बल्लेबाज है उनके लिए थोड़ा सा मुश्किल होगी नीलेश के लिए. अलंकार तांडेल राऊंड द विकेट. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज, पंच इशारा देत आहेत अवांतर चेंडूचा. समीकरण बदलतोय, 12 चेंडू आणि 17 धावा. पंडितजी 12 चेंडू आणि 17 धावा म्हणजे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अजूनही नशिबाचा कौल काही अंशाने का होईना पळसपा संघाच्या बाजूने लागताना दिसतोय. यावेळेस मात्र हा चेंडू अलंकारनं कमबॅक केला, निर्धाव चेंडू फेकला. 11 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण आता मात्र मैदानामध्ये निर्माण झालंय. 11 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण मैदानामध्ये निर्माण होतंय. पंडितजी ज्या पद्धतीने सामना रंगतोय, खऱ्या अर्थानं शेवटच्या क्षणापर्यंत सामना रंगणार, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगणार असं आता मात्र इथे मैदानामध्ये दिसू लागले. पंडितजी राहुल और नीलेश की जोड़ी है इस समय मैदान पर. थोड़ा सा जरूर उनके पास अनुभव है क्रिकेट का और बहुत बड़े मैचेस खेल चुके हैं, बहुत बड़े बड़े मुकाबले खेलते हैं, तो किस तरह से रन बनाने हैं ये उनके जरूर दिमाग में होगा. यहाँ पर एक माइंड गेम भी आपको खेलना पड़ेगा कि गेंदबाज के ऊपर और क्षेत्ररक्षक के ऊपर किस तरह के दबाव दिया जाए. अगर आप दबाव डालेंगे तो रन बनेगा. पश्चात नक्कीच, परंतु त्या कौतुक करावं लागेल. खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला काय आणि इथे मात्र व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा फलंदाजाने उचलला, जिथे मात्र चेंडू गेलाय गल्लीच्या क्षेत्रातून सीमापार. पर दर्शकों को जरूर मुनाके के लिए, परंतु ये जो गेंद थी थोड़ा सा रूम मिला था, ऊपर स्टंप के बाहर कट कर दिया था. इस बार ये गेंद अच्छी गेंद बल्लेबाज के लिए. नक्कीच, जिथे आपण कधी कधी असं सुद्धा म्हणत असतो क्रिकेट हा फक्त मनगटाच्या ताकदीवर नव्हे तर बुद्धीच्या कौशल्यावर सुद्धा खेळला जातो, आणि अशा वेळेस मात्र फलंदाजाने बुद्धीचं कौशल्य वापरलं आणि त्या चेंडूला खऱ्या अर्थाने सीमा पार धाडलं होतं. जिथे समीकरणाचा आता विचार केला, 9 चेंडू आणि 13 धावा. यावेळेस मात्र क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, पायचीतचा अपील पंचाने उचलून धरलाय, फलंदाज बाद. कि आप अगर ये मुकाबला जीत जाते हो तो एक तो जरूर आप प्राइज का हकदार बन जाओगे. आपका नसीब अगर साथ दे दिया तो आप फाइनल भी पहुंच सकते हो. अगर आपका नसीब साथ दिया तो आप सेकंड प्राइज भी ले सकते हो, फर्स्ट प्राइज भी ले सकते हो और तीसरा नंबर भी आपको आ सकता है. यानी कि एक बहुत ही रोचक मुकाबले की तरफ. 8 गेंदे 13 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए, पलसपे के लिए. नक्कीच 8 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण आता मात्र मैदानामध्ये निर्माण झालंय. एक चौकार आला होता, त्या चौकारानंतर पुन्हा एकदा 2 चेंडू खऱ्या अर्थानं आपण पाहिले तर करावे संघाच्या पक्षामध्ये आले आहेत आणि तिथून पुन्हा एकदा मात्र करावे संघ सुद्धा कमबॅक करतो. यावेळेस काय घडणार, यावेळेस काय घडणार, नियतीच्या मनामध्ये काय दडलं होतं? हो, नियतीच्या मनामध्ये हेच दडलं होतं की या चेंडूवरती मिळणार षटकार. आवड मला ज्याचे मी त्यालाच आणलं. एकदा मात्र पळसपे संघाचं जड करून ठेवतोय. 7 चेंडू आणि 7 धावा. निर्णायक विजयासाठी 7 धावांची गरज. पंडितजी यालाच म्हणतात क्रिकेट. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला प्रहार केलाय. चेंडू मात्र मिड विकेट रिजन मध्ये ट्रॅव्हल करतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय आणि पाहता दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतीये. मी म्हटलं होतं काही अंशाने का होईना, जेव्हा 2 चेंडू लगातार अवांतर पडले होते पंडितजी, काही अंशाने का होईना या पळसपा संघाच्या बाजूने कुठेतरी मात्र सुदैव आहेत आणि खऱ्या अर्थाने ते सुदैव खऱ्या अर्थाने कामी आले आणि त्यानंतर मात्र षटकार लगावला आणि या मेळ्यात 2 धावा. समीकरणाचा विचार केला तर आता मात्र 6 चेंडू
आणि हा चेंडू 5 धावांची गरज. और निश्चित ही प्रसाद एक बात कंपलसरी 5 चाहिए क्योंकि पहले बल्लेबाजी हो चुकी है, आपको पीछे से आप बल्लेबाजी कर रहे हो यानी कि आपको ये टू विन है, यानी कि कंपलसरी आपको 5 रन बनाने होंगे। और क्योंकि टॉस जीता हुआ टीम को यहाँ पर टाई होगी तो टीम को जीत दी जाएगी। तो इस तरह से अगर देखा जाए तो ये मुकाबले में अब आपको 5 रन कंपलसरी चाहिए। और आपको याद होगा कि एक ऐसा समय था जिस समय 5 गेंदों में 2 रन 3 रन बनाना मुश्किल हो जाता था, और इस समय जब आपको 6 गेंदे हैं 5 रन बनाने हैं तो एक अच्छा सा रोमहर्षक यहाँ पर क्षेत्ररक्षण कैसा होगा वो बहुत जरूरी होगी। नक्कीच गोलंदाज शेवटचा आला शिपू गोलंदाज येतो आणि हे निर्णायक षटक असेल. या षटकानंतर खऱ्या अर्थात ठरणार या स्पर्धेमध्ये टॉप 3 मध्ये कोणता संघ क्वालिफाय होणार आणि त्यासाठी चालू असणारा संघर्ष आपण पाहतोय, जिथे मात्र चेंडू बाद केलेले ते 6 आणि विजयासाठी गरज असणार आहे 5 धावांची. शुरुआत की 2 से 3 गेंदे आपको बहुत ही महत्व होगी। अगर ये शुरुआत की 2-3 गेंदे किस तरह की होती है प्रसाद? जबरदस्त चेंडू, जबरदस्त फटका, अतिशय कौतुकास्पद कामगिरी आहे. चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी. कृपा गणरायाची करी या महेश. धन्यवाद डीजे मास्टर. खऱ्या अर्थानं संघाचे सुरुवातीचे फलंदाज अपयशी ठरले असले तरी मात्र मधल्या फळीने जी खऱ्या तर मधला जो स्ट्रॉंग झोन मी म्हणेन मधली फळी स्ट्रॉंग झोन असेल कदाचित या पळसपे संघाचा, आणि त्यांनी खऱ्या अर्थानं संघाला सावरलं, जिथे मात्र 6 चेंडू 5 धावांची गरज असताना मात्र विजयाचा फटका मारला. टॉप 3 मध्ये क्वालिफाय झालाय पळसपे संघ. विजय टॉप 3 मध्ये क्वालिफाय होतोय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराजित संघाला पुढच्या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हॅलो धन्यवाद डीजे मास्टर. आणि या सामन्याच्या विजयाचा शिल्पकार ठरतोय